नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण ज्योतिष या विषयाअंतर्गत ज्या ज्या विषयांचा अभ्यास केला त्यामध्ये आज आपण एक वेगळा प्रयोग बघणार आहोत. तो म्हणजे काय, तर योग म्हणजे काय. आपण हा शब्द खूप वेळा वापरतो. लग्नाचा योग यायला पाहिजे, एखाद्याचा अपघात झाला तसाच योग होता, एखाद्याला चांगलं मस्त जेवण मिळालं माझा जेवणाचा योग होता. म्हणजे हे काहीतरी असलं पाहिजे. तसाच पत्रिकेमध्ये जसं 5 अंग आपण पंचांगामध्ये अभ्यासतो, तिथी वार नक्षत्र योग आणि करण, त्यामधला योग हा जो घटक आहे तो पण नक्षत्रासारखाच आहे. म्हणजेच काय, तर 27 नक्षत्र आहेत, त्याचप्रमाणे 27 योग आहेत. ही नक्षत्र जशी आपण 360 अंशाचा एक एक भाग केला तसेच सेम नक्षत्र, तसेच सेम योग. मग हे योग सुद्धा कशावरून, तर सूर्याची मध्यम गती 59 कला आणि 8 विकला आहे आणि चंद्राची मध्यम गती ही 790 कला आणि 35 विकला आहे. ह्यांची जर आपण बेरीज केली तर ती 800 कला येते. मग एकदा ही 800 कला बेरीज झाली की त्याला आपण म्हणतो एक योग झाला. म्हणजे माझ्याकडं काही नोटा आहेत आणि काही चिल्लर नाही आहेत. काही नोटा 10च्या आहेत, काही 50च्या आहेत, काही 5च्या आहेत, काही 20च्या आहेत, काही नाणी छोटी आहेत, रुपया 2 रुपये. आपण हे सगळं मोजलं आणि जेव्हा 100 झालं तेव्हा एकत्र केलं की आपण म्हणतो एक नोट झाली. तसा सेम प्रकार आहे. कला विकलामध्ये फार बुडू नका. तर कला आणि विकला यांची एकत्र केलेली दोन्हींच्या बेरीज ही 800 झाली की आपण त्याला म्हणतो की एक योग झाला. असे योग आपल्या पत्रिकेमध्ये आहेत. प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये असे योग असतात. मग एकूण योग आहेत ते 27. आपण त्या योगांचा हळूहळू अभ्यास करणार आहोत. असे एकूण योग 27 आहेत. मग हे कसे तयार होतात, त्याला अनेक कारण आहेत. त्यामध्ये पहिला आहे विष्कंभ योग, दुसरा आहे प्रीती योग, तिसरा आहे आयुष्मान, चौथा आहे सौभाग्य योग, 5वा आहे शोभन योग, 6वा दिसतो तो अतिगंड योग, 7वा सुकर्म योग, 8वा धृती योग, 9वा शूल योग, 10वा गंड योग, 11वा वृद्धी योग, 12वा ध्रुव योग, 13वा व्याघात योग, 14वा हर्षण योग, 15वा वज्र योग, 16वा सिद्धी योग, 17वा व्यतिपात योग, 18वा वरियाण नावाचा योग. हे झाले 9 अधिक 9 18. आता राहिलेले 9 ते याप्रमाणे: परिग योग, शिवयोग, सिद्ध योग, साध्य योग, शुभ योग, शुक्ल योग, त्यानंतर ब्रह्मायोग, ऐंद्र योग आणि वैधृत योग, असे एकूण 27 योग आपण त्यामध्ये पाहतो. आता या योगामध्ये काही योग हे शुभ योग मानले गेलेले आहेत आणि काही योग हे अशुभ योग मानले गेलेले आहेत. आता काही अशुभ योगामध्ये काय, तर 1 नंबरचा विष्कंभ योग, त्यानंतरचा 6 नंबरचा अतिगंड योग, त्यानंतरचा 9 नंबरचा शूल योग, पुढे 10 नंबरचा गंड योग, 13 नंबरचा व्याघात योग, 15 नंबरचा वज्र योग, त्यानंतर 17 नंबरचा व्यतिपात योग, 19 नंबरचा परिघ योग, त्यानंतर 26 नंबरचा ऐंद्र योग आणि शेवटी 27 नंबरचा वैधृत योग. हे जे योग आहेत हे योग धर्मशास्त्राने अनिष्ट असे मानले गेलेले आहेत. मग ऐंद्र हा जो भाग आहे इथपर्यंत आपण बघितले आणि शेवटचा वैधृती. जेव्हा एखादा ज्योतिषी पत्रिका तयार करतो तेव्हा तो सांगतो की ह्या ह्या नक्षत्राची, ह्या ह्या तिथीची, ह्या ह्या योगाची शांती करून घ्या. पालक तयार आहेत, पण निश्चितपणे एक मानसशास्त्रीय तत्व समजून घ्या की जर एखाद्या डॉक्टरनं एखाद्या माणसाला एक औषध दिलं तर तो विचारतो हे कशासाठी आणि हे कशासाठी.
तर हे तुझ्या ह्या आजारासाठी. आणि मग हे कशासाठी? तर त्या आजारामुळे तुला ह्या गोळ्यांमुळे ॲसिडिटी वाढू नये म्हणून हे जसं समजून सांगावं लागतं तशीच ही परिस्थिती असते. म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीला समजा आपण सांगितलं की तुमच्या मुलाच्या पत्रिकेमध्ये किंवा मुलीच्या पत्रिकेमध्ये अमका अमका एक योग आहे आणि त्याची शांती करून घ्या. तर काही लोकांना ते पटतं, काही लोकांना पटत नाही. काही लोकांना इथं पटतं, काही लोकांना घरी गेल्यानंतर कोणतरी सांगतात ग बस, काहीतरी सांगतात ऐकू नको. मग तो त्यांचं खरं ठरवतो आणि करत नाही. मग अगदी लग्नाच्या प्रक्रियेपर्यंत त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये काही त्रुटी असतात. त्या जर दुरुस्त झाल्या नाहीत तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला आकार येण्यासाठी जो काळ पाहिजे असतो तो काळ जास्त लागतो. म्हणजे 10वीला एका वर्षात मुलगा सगळे विषय घेऊन पास झाला पाहिजे ही वस्तुस्थिती. पण एखाद्या वेळी तो 3 वर्ष बसतो आणि हळूहळू 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 पास होतो. म्हणजे याचा अर्थ भरपूर अभ्यास केल्यामुळे तो हुशार आहे असं म्हणता येईल का? नाही. त्याला 3 वर्ष लागली. म्हणजे सर्वसामान्य मुलाला 1 वर्षात पास होता येतं, ह्याला जास्त काळ लागला म्हणून तो कमी बुद्धिमान आहे असाच अर्थ धरला जाईल, जरी त्यानं अभ्यास 3 वेळा केला तरी. तसं इथं योग, काही योग असे आहेत की जे आपल्याला ठराविक वेळी यायला पाहिजेत, ते आपल्या काही त्रुटीमुळे किंवा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काही दोष आल्यामुळे ते आपले पूर्ण होऊ शकत नाहीत. मग त्यासाठी वेळ लागतो. मग हा जो वेळ लागतो ते व्यक्तिमत्वाच्या विकासाला लागलेला वेळ आहे. मग आता तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही व्यक्तिमत्वाचा विकास 60व्या वर्षी होऊ द्या, आमचं काय म्हणणं नाही. परंतु जर तो गरजेचा असेल तर तो लवकर होणं असतं गरजेचं आहे. म्हणून आपण म्हणतो की ह्यामध्ये काही योग आहेत, तर त्यातला आपण एक एक योग बघणार आहोत. आज त्यातला आपण पहिला योग बघणार, गंडयोग म्हणजे काय आणि तो का करण्याची गरज आहे. मग जर समजावून सांगितल्यानंतर जर व्यक्तीला पटलं तर व्यक्ती करेल, तरी सुद्धा करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. म्हणजे एखादी गोष्ट पटते तरी सुद्धा न करणाऱ्यांची संख्या, त्याचं पण कारण त्याच योगामध्ये दिलेलं आहे. असं का असतं त्याचं पण कारण तेच आहे. बघूया आपण. आता ह्या 27 योगामध्ये ज्योतिषशास्त्रात गंडयोग हा जो आहे त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. हा गंडयोग म्हणजे काय? ज्योतिषशास्त्रामध्ये हा योग अशुभ किंवा क्लेशकारक योग मानला गेलेला आहे. आता क्लेश म्हणजे एखादा दोष जो आहे तो वाढत राहणे, जो जन्माच्या विशिष्ट नक्षत्रांच्या सांध्यावर म्हणजे गंडांतर बिंदूवर सूर्य किंवा चंद्र असताना तयार होतो. म्हणजे काय? काही नक्षत्र आहेत. आता एकूण जर आपण नक्षत्रांचा विचार केला तर लक्षात येईल की ही 3 मजली इमारत आहे. 3 मजली इमारत आहे आणि 3 मजली इमारतीमध्ये बघा, ह्या खोलीतून त्या खोलीत जाण्यासाठी जिना नाही आहे काय? नाही. परंतु 3 मजली इमारतीमध्ये समजा वरच्या मजल्यावर 9 खोल्या, मधल्या मजल्यावर 9 खोल्या आणि खालच्या मजल्यावर 9 खोल्या आहेत असं माना. खालच्या मजल्यावर जर आपण बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9, 9व्या खोलीपासून आपण जिना काढला आणि वर गेलो 10वी खोली. तर 9व्या खोलीपासून जर जिन्यावरून गेलो तर 10वी खोली लागणार आहे. म्हणजे जिना कुठं आहे? 9व्या आणि 10व्या खोलीमध्ये. 10 11 12 13 14 15 16 17 18 पर्यंत आलो. 18 पासून परत जिना आहे. मग आपल्याला 19व्या खोलीत जायचं असतं. म्हणजे जिना कुठं लागणार आहे आपल्याला? जिथं आपली सर्वात शेवटची खोली संपते तिथं. मग त्यालाच आपण म्हणतो की गंडयोग म्हणजे काय? तर ज्यावेळी तुमच्या जन्माच्या विशिष्ट नक्षत्राच्या सांध्यावर शेवटी 8व्या नंबरवरून 8 नंबर खोलीतून 9 नंबर खोलीत जायला जिन्याची गरज नाही, पण 9 नंबर खोलीतून 10 नंबर खोलीत जायला जिन्याची गरज आहे. कारण तिथं आपली शेवटची इमारत संपते आणि तिथून जिना सुरू होतो, मग वर जावं लागते. तर ही 3 मजली इमारत आहे. वरती 9 खोल्या, मध्ये 9 खोल्या, खाली 9 खोल्या, अशी 27 नक्षत्रांची आपण 3 मजली इमारत बांधलेली असते. मग सांध्यावर म्हणजे काय? तर खाली ज्या 9 खोल्या आहेत त्यामध्ये शेवटचा 9 नंबरचा जो नक्षत्राचा भाग आहे त्याचं नाव आहे अश्लेषा आणि त्याच्यानंतर 10वा नक्षत्र जे आहे त्याला म्हणायचं मघा. मग मघा आणि अश्लेषा या 2 नक्षत्रांच्या सांध्यावर जन्म झाला. म्हणजे मघा नक्षत्र संपताना, अश्लेषा नक्षत्र संपताना आणि मघा नक्षत्राच्या सुरुवातीला
तर त्याला आपण म्हणायचं सांध्यावर जन्म झाला. तेच दुसरं बघितलं आपण तर त्याच्या वरच्या मजल्यावर उलटं होईल. शेवटचं नक्षत्र आहे ज्येष्ठा 18 नंबरचं आणि 19 नंबरचं नक्षत्र आहे मूळ. म्हणजे ज्येष्ठा नक्षत्राच्या संपताना आणि मूळ नक्षत्राच्या सुरुवातीला इथं जर समजा जन्म झाला तर तो सांध्यावर झाला, त्याला गंड योग, गंडांतर योग असा शब्द वापरलेला आहे. आणि शेवटचं बघितलं तर रेवती हे 27 नंबरचं नक्षत्र, तिथून पुन्हा 1 नंबरची सुरुवात, म्हणजे रेवतीचा शेवट आणि अश्विनीची सुरुवात, अश्विनी नक्षत्राची, याच्या जर संधी कालामध्ये जन्म झाला तर त्याला गंड योग असं म्हणतात. मग यासाठी आपल्याला गंड हा शब्द काय सांगतो? एखादी गाठ किंवा अडथळा किंवा एखादं येणारं भावी संकट. ह्यामुळं आपल्याला जर काही आपल्या आयुष्यामध्ये त्रासदायक घटनामुळं आपल्याला त्रास द्यायचा असेल, त्रास होणार असेल, तर तो आपल्याला काय व्हावा? कमी व्हावा. म्हणून आपल्याला ह्या योगांची शांती करायला सांगितलेली आहे. शांती करून सगळे प्रश्न सुटतील का? नाही. शांती केल्यामुळे तुम्हाला धार्मिक अधिष्ठान प्राप्त होईल. तुमच्यामध्ये अशा स्वरूपाचा एक विचार तयार होईल की माझे अमके दोष आहेत ते दैवी संपत्तीमुळे, दैवी आशीर्वादामुळे कमी झाले. पण दैवी आशीर्वादामुळे कमी झाले तर तुमचं योगदान काय? डॉक्टरांनी चांगलं तपासून छान व्यवस्थित डायग्नोसिस करून गोळ्या दिल्या, व्यवस्थित गोळ्या घेणं काम डॉक्टरांचं का पेशंटचं? पेशंटचं आहे. तसं एखादी शांतिगुरुजीने करून दिली तर त्यासाठी जो काही नंतर आपण आपल्यात बदल करून घ्यायचा आहे, ज्याला आपण व्यक्तिमत्व विकास म्हणतो, तो आपण करायचा आहे. मग त्यासाठी आपल्यात सुद्धा काही बदल करणं गरजेचं आहे. आणि ते जर बदल झाले नाहीत तर ती शांती करून अपेक्षित फळ मिळणार नाही. म्हणून आपल्याला पाहावं लागेल की हे नेमकं काय आहे. हा गंडांतर हा जो योग आहे ह्याच्यावर काही विधी सांगितलेले आहेत. ह्या विधीमध्ये आपण तो विधी करत असताना आपल्याला नेमकं आपल्याला काय दोष आहे हा समजून घेतला पाहिजे आणि तो आपल्यात असेल तर तो कमी करण्यासाठी मी काय केलं पाहिजे ह्याही गोष्टी पालकाने आणि पाल्याने समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजेच ही शांती कधी करायला हवी? ज्यावेळी त्या जातकाच्या समजामध्ये चांगला फरक होईल अशी त्याची मानसिकता असली पाहिजे. मग 3ऱ्या-4थ्या वर्षी शांती करून फरक पडेल का? त्याला कळत नाही आहे. 12व्या दिवशी नाही. मग त्याला कधी कळणार आहे? साधारणपणे 15-16व्या वर्षी. त्याला आपण काय सांगतो, त्या दोष काय हे समजतं. आणि तेव्हा जर त्याला सांगितलं आणि त्याचा समज चांगला असेल, सुदैवाने, आपल्याकडं सुदैवाने 18व्या वर्षी सुद्धा समज येत नाही. आजही 25-30 वर्षाची मुलं आईवडिलांच्यावर भार म्हणून नुसती फिरायचं आणि जाऊन येऊन खायचं हे काम करतात. म्हणजे त्यांना अजूनही जबाबदारीची जाणीव नसते. कोण काय म्हणतं याच्याशी मतलब नाही. अशा प्रकारची जर आपण माणसं बघितली तर त्यांच्यात बदल होणार नाही. म्हणजे 18 ते 20 किंवा 15 ते 20 या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या मुलाला चांगली समज आलेली आहे, म्हणजे माझी जबाबदारी काय आणि माझी कर्तव्य काय आणि मी आता काय केलं पाहिजे, मी जे काय चुकीचं करत असेल ते बंद करून मी कोणत्या मार्गाला वळलो पाहिजे, यासाठी चांगल्या गुरूंची गरज आहे. ज्या परिस्थितीमध्ये या गोष्टी समजतात त्यावेळी जर आपण ही शांती केली आणि त्याला सांगितलं तर 100% फरक पडणार आहे. म्हणून शांती केव्हा करावी आणि शांती कुणाकडून करावी आणि शांती केल्यानंतर तो फरक जाणवतोय काय हे बघणं आज पालकांचं गरज आहे. म्हणून पालक काय करतात हा प्रश्न आहे. आता आपण बघतो की एक सोबत लग्न कुंडली दिलेली असते या प्रकारची. ह्या कुंडलीत आपल्याला काही ग्रह दिसतात. आता इथं मी काहीच लिहिलं नाही, चंद्र आणि रवी शब्द लिहिलेला आहे. पण एवढाच असतो का आपल्या कुंडलीत? नाही. ह्या कुंडलीत प्रथम, चतुर्थ, सप्तम आणि दशम ह्या जो आतला चौकोन आहे ह्या चौकोनामध्ये काही ग्रह आणि काही एकत्र येणारे ग्रह म्हणजे 2-4 असतील तर त्यांचा जप, शांती ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मुळात गंडांतर म्हणजे जीवावरचे एखादे येणारे भयानक संकट. एखादी गाडी आणि ब्रेक कमी आहेत आणि कोणी जर घेऊन जातो तर मी म्हणेल घेऊन जाऊ नकोस. का? संकट आहे तुझ्यापुढे, त्या गाडीला ब्रेक लागत नाहीत. मला सवय आहे कुठं ब्रेक दाबायचा आणि कुठं गाडी थांबते, तुला नाही. तो अंदाज चुकला तुझा बरोबर त्याच्यामध्ये बुक्का पडणार.
मला माहिती आहे ती संकट देणारी गाडी आहे, जाऊ नकोस. नाही नाही मी चालवतो. मग व्हायचं तच होणार आहे. म्हणजे मला माहिती असेल एखादं संकट काय, पण तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्ही म्हणलात की मी बघतो, तर मग तुम्ही अडचणीत येऊ शकता. तसाच तो प्रकार आहे. एखादी दुर्घटना घडणे किंवा एखाद्या व्यक्तीचे अस्तित्व धोक्यात येणे, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणजे काय, अकाली निधनाचा धोका हा फार मोठा आहे. आणि मग काही लोकांच्या आयुष्यामध्ये गंडयोगामुळे काही गोष्टी घडतात आणि घडल्यानंतर मग आपण तपासत बसतो की हे कशामुळे झालं. म्हणजे बघा, अकाली निधन होणं, अचानक एखाद्या व्यक्तीची नोकरी जाणं, एखाद्या गंभीर आजाराचं अचानक निदान होणं. काय नाही, डोकं दुखतंय म्हणून गेलो आणि डोक्याला त्यांनी तपासलं आणि ट्यूमर आहे म्हणून सांगितलं. अचानक काहीही नाही आहे, लक्षणं असतील पण आमचं लक्ष नसेल. मग जन्मलग्न कुंडलीत 6, 8 किंवा 12 म्हणजे हे 6 नंबरचं स्थान रोगस्थान, 8 नंबरचं मृत्यूस्थान आणि 12 नंबरचं व्ययस्थान, या स्थानामध्ये काही पापग्रह म्हणजे राहू, केतू किंवा शनी, त्यांची महादशा, त्यांची दशा ह्या चालू असतील, त्या प्रत्येक वेळी या प्रकारची चित्र दिसून येतात. पण हे आपण तपासतो केव्हा? हे आपण तपासतो सर्वात शेवटी, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. मग आपण हे असं का झालं असं तपासत बसतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा अगोदर ती सल्ला घेणं हा योग्य मार्ग ठरवला पाहिजे आपण. पण आपल्याला तेवढी बुद्धी व्हायला हवी आणि त्यासाठी आपलं कर्म हे आपलं चांगलं असलं पाहिजे. मग गंडयोगाचे आपण जर दोषांचे प्रकार बघितले तर पत्रिकेमध्ये अनेक प्रकार दाखवतात. अनेक प्रकार. प्रत्येक ज्योतिषी तुम्हाला कदाचित वेगवेगळे सुद्धा सांगू शकेल, कारण त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे तो सांगणार. म्हणजे किती प्रकार असतील बघा. एक, लग्नगंडात, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 नक्षत्र एकमेकाला जोडलेली असतात, तशी 2 लग्न एकमेकाला जोडलेली असतात. त्यामुळं लग्नगंडात 2 राशी एकमेकाच्या संपत, ही रास संपून ती रास सुरू होते आणि जन्म झाला, त्याला राशीगंडात म्हणतात. 2 नक्षत्र एकमेकाला संपत आलेली आणि तेवढ्या कालावधीत जर जन्म झाला असेल तर तो कालावधी 24 मिनिटाचा आहे बरं का. 24 मिनिटाचा, ज्याला आपण एक काळ ठरवलेला आहे. तर 24 मिनिटाच्या दरम्यान जर जन्म झाला तर त्याला आपण नक्षत्रगंडात असं म्हणतो. या 2 संधी म्हणजे 24 मिनिटं, लक्षात घ्या. म्हणजे काय, तर हे नक्षत्र संपून ते नक्षत्र, म्हणजे उदाहरण आश्लेषा नक्षत्र संपण्यासाठी 24 मिनिटं शिल्लक आहेत, तेव्हा अजून 24 मिनिटं आहे आश्लेषा नक्षत्र आणि तेवढ्यात जन्म झाला. किंवा त्याच्यानंतरचं मघा नक्षत्र, मघा नक्षत्राची सुरुवात झाली आणि 24 मिनिटं होणं त्याच्या आत जन्म झाला तरी सुद्धा तो नक्षत्रगंडात धरला जाईल. त्यामुळे 24 मिनिटाचा कालावधी जो आहे तो त्याच्यामध्ये धरलेला आहे. यात लग्नकुंडलीत चंद्र कोठे आहे यावरून आपण ह्या गंडयुगामध्ये कोणकोणती लक्षणे दिसतात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. चंद्र कुठं आहे? चंद्र मनाचा कारकग्रह, त्यामुळे चंद्र कुठं आहे त्याच्यावरून आपण ह्या गोष्टी ठरणार आहोत. बघूया आपण आपला चंद्र कुठे आहे. जर तुमच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा ह्या प्रथम स्थानामध्ये असेल आणि तुमचा गंडयोग असेल पत्रिकेमध्ये, तर हा गंडयोग जो दाखवतो तो तुमच्या पत्रिकेत चंद्र कुठे आहे याच्यावर त्याचे परिणाम दिसतात. सगळ्यांचे परिणाम सारखे असत नाहीत. सगळ्या गंडयोगाच्या पत्रिकेमध्ये प्रत्येक व्यक्तीचे परिणाम वेगवेगळे असतात. काही लोक असं म्हणतात की त्यांना लोक गंडवतात. गंडवायचा प्रश्न येतो कुठं? गंडयोग म्हणजे काय, तर आपल्याला येणाऱ्या अडचणींचा समोर आपल्यासमोर पाढा दिसतो, त्यामध्ये मला येणारी अडचण कुठली आहे हा भाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचा आपण विचार करणार आहोत. आपण त्याला फोबिया असं म्हणतो. फोबिया म्हणजे काय, एखाद्या गोष्टीबद्दलची मनात भीती तयार होणे. ह्यासाठी कुणीही तुमच्या पोटात गोळा सोडत नाही, पण ती भीती तयार होते आणि त्या भीतीपोटी त्या गोष्टी आपण टाळतो आणि त्या गोष्टीमधून आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते विकसित होत नाही. असा जो भाग आहे त्याला गंडयोग असं म्हणतात. आता ह्यामध्ये कोणकोणती व्यक्तिमत्व विकसित होत नाहीत हाही भाग तितकाच महत्त्वाचा आहे. बघूया आपण. पहिल्या स्थानामध्ये म्हणजे स्वभावाचं स्थान, यात जर चंद्र आणि रवी अशा स्वरूपाची परिस्थिती असेल तर त्याला म्हटलंय स्वतःबद्दलची जी भीती तयार होते त्याला ॲक्टोफोबिया असं म्हणतात. ॲक्टोफोबिया म्हणजे मानसशास्त्रीय नाव आहे बरं का, हे इंग्लिश नाव असलं तरी. स्वतःबद्दलचीच भीती आहे, मला स्वतःचीच भीती वाटते. बघा,
आपण जेवत असताना आपली जीभ चावते कधी कधी. आता कोणी तोंडात बोट घातलंय का? नाही. मीच कानात काडी घालत असताना माझीच काडी कानात लागून रक्त येतं. मीच डोळे चोळत असताना माझंच बोट डोळ्यात जातं आणि डोळ्याला त्रास होतो आणि डोळा लाल होतो. ही स्वतःबद्दलची भीती आहे. मलाच एखादी गोष्ट व्हायला लागली असं वाटतं आणि मलाच त्रास व्हायला सुरुवात होते. काही संबंध नसतो आपला. ह्याला आपण म्हणतो की स्वतःबद्दलचीच भीती वाटते. मला अमकी गोष्ट करता येत नाही, मला हे जमणार नाही, मला चार चौघांसमोर बोलता येणार नाही, मला किती जरी चांगला ट्रेनर दिला तर मी पाण्यात पाय घालून पोहणार नाही, मला जमत नाही, मला गाडी चालवता येणार नाही. अरे हे काय, मी 2 शिड्या चढणार नाही, पडलो तर? माझ्या मनात एक भीतीचा मोठा गोळा आहे आणि तो माझा पाय ओढत असतो आणि हा गोळा माझा पाय ओढत असतो. त्यामुळं मला पुढं जाता येत नाही. आयुष्यामध्ये त्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. त्याला स्वतःबद्दलची भीती असणं, हा जो भाग आहे त्याला ॲक्टोफोबिया असं म्हणतात. आपण बघितलेलं आहे स्वतःबद्दलची भीती काय असते. बघा तुमच्या घरात पण असा प्रकार दिसेल. लहान मुलाला आईनं छानपैकी एखादं भाषण लिहून दिलं, पाठ करून घेतलं आणि मग छान तो घरामध्ये प्रॅक्टिस करतोय आईसमोर प्रॅक्टिस करतोय, उभारला आणि मस्तपैकी हात बीत जोडून सांगितलं की अमका मी आज अमक्या अमक्या विषयावर भाषण करत आहे, शांत चित्ताने ऐकून घ्या, अध्यक्ष महोदय अमके तमकं सगळं झालं, भाषण छान म्हणलं आणि मग आईनं टाळ्या वाजवल्या, छान छान. आता कधी परवा दिवशी ना शाळेत भाषण, हो. मग तो गेला आणि तो उभारतो आणि उभारला आणि हात असे एकमेकावर ठेवले आणि 2च शब्द बोलला, अध्यक्ष महोदय आणि माझे बंधू आणि शिक्षक वर्ग हो, आणि मी आज अमकं बोलणार आहे. इथं बरोबर आपल्या मेंदूचं काम संपलं आणि मग ते इकडे बघायला लागतो, काय आठवत नाही आणि मग डोळ्यातनं पाणी यायला लागतं आणि मग तिथून बाहेर पडतो तो. असं झालंय ना, पाठ आहे सगळं, पण तिथं बोलताना चचप झालं आणि काहीच काय आठवना, सगळं पांढरं दिसायला लागलं, लोक समोर बसलेली आहेत, हसायला लागलेली आहेत मला, असं होतं. त्याला आपण ॲक्टोफोबिया असं म्हणतो. हा फोबिया जो आहे तो स्वतःबद्दलची भीती दाखवतो. हाच जर चंद्र दुसऱ्या घरात आला तर त्याला निर्णय घेण्याची भीती असं म्हणतो. त्याला डेसिडोफोबिया असं म्हणतात. निर्णय घेण्याची भीती म्हणजे काय, तर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घ्यायचा असेल तर 2 नंबरचं जे स्थान दाखवतो त्यामध्ये कॅश, धनस्थान आहे. एखाद्या गोष्टीबद्दल मोठं धन, आपण म्हणतो की एखाद्या बँकेत पैसे ठेवू का नको, एखाद्या बँकेकडून मोठं लोन काढू का नको, एखाद्या व्यक्तीला पैसे देऊ का नको, एखाद्या व्यक्तीला दिले तर आता मागू का नको, का भांडणं काढेल. धनस्थानाबद्दल आपण निर्णय घेण्याची भीती आपल्यामध्ये येते, त्याला डेसिडोफोबिया असं म्हणतात. त्यानंतर 3रा प्रकार आहे विशिष्ट कृती न करण्याची, म्हणजे त्याला टोपोफोबिया, म्हणजे 3 नंबरचं स्थान आहे. त्यामध्ये जर समजा चंद्र आणि रवी असेल तर त्याला आपण म्हणतो की टोपोफोबिया, म्हणजे विशिष्ट कृती न करण्याची. मला हे जमणार नाही, मी पाण्यात पोहणार नाही, मी गाडीवर बसणार नाही, मी मोठी गाडी चालवणार नाही, मी ही गोष्ट करणार नाही असं आपण म्हणतो आणि त्या गोष्टीकडे आपण जात नाही. असं जेव्हा होतं तेव्हा त्याला विशिष्ट कृती न करण्याची कारणं असं म्हणतात. आपण बघतो बऱ्याच वेळेला एखाद्या डॉक्टरांचा चांगला दवाखाना चालू आहे, पण मुलग्याला डॉक्टर करायची इच्छा, पण तो म्हणतो मी होणार नाही, मला नको आहे ते. याचाच अर्थ असा की त्याला विशिष्ट कृती न करण्याची भीती आहे, त्यामुळे तो डॉक्टरकीत गेला नाही. खरं तर तेवढं मैदान तयार आहे सगळं, नुसतं तू करून ये आणि बस की तुला दवाखाना मिळणार आहे. नाही, तो म्हणतो मला दुसरं काय तर व्हायचं आहे, म्हणजे त्याला त्या भीतीपोटी तो त्यामध्ये आलेला नसतो. हा जो भाग बघितला तर त्याला आपण टोपोफोबिया असं म्हणतो. 4 नंबरला आपण म्हणतो ते आहे सुखाचं स्थान. काही लोकांना पुरुषांची भीती असते. 4 पुरुषांच्या मध्ये मिसळणं, त्यांच्यामध्ये बोलणं, त्यांच्यामध्ये आपले विचार व्यक्त करणं जमत नाही. अशा वेळी तो माणूस त्यातून बाहेर पडतो आणि एकाकी राहण्याचा प्रयत्न करतो. मग त्यामध्ये एखादी स्त्री असेल तर त्याला पुरुषांची भीती असेल तर ती त्यात जाणार नाही. पण एका पुरुषाला सुद्धा पुरुषांबद्दलची भीती वाटत असते. असं जर आपण बघतो तर आपण त्याला म्हणतो की ह्याला पुरुषांची ॲलर्जी आहे काय, हा पुरुषांच्यामध्ये बसतच नाही, थांबतच नाही. मग त्यावेळी त्याची गुण वेगळे असण्याची शक्यता असू शकते. असं जर असेल तर त्याला आपण म्हणतो 4 नंबरचा ॲड्रोफोबिया. त्यानंतर 5 म्हणजे शिक्षणाबद्दल न शिकण्याची सोपोफोबिया. न शिकण्याची भीती आहे. मला सायकल शिकायची नाही, हातपाय मोडेल माझा, मी सायकल शिकणार नाही, असं जर आपण म्हणलो असू
तर मी गाडी शिकणार नाही. असे कित्येक तरी लोक आहेत, घरी गाडी आहे, 4 व्हीलर आहे, मला जमणार नाही, मी कोणाच तर अंगावर घालीन आणि मी पुन्हा गाडी शिकत नाही, असं जर आपण बघितलं तर त्याला आपण म्हणतो की 5 नंबरचा जो भाग आहे तो न शिकण्याची म्हणजे सोफोफोबिया. मी शिकणार नाही. घरात शिलाई मशीन आहे पण मला आयुष्यात टीप मारता आलेली नाही. किती माणसं आहेत घरामध्ये? आहे, मला जमणार नाही. वडील वायरमन आहेत पण स्वतः लाईटचा बल्बचा गोळा सुद्धा त्या होल्डरमध्ये घालता येणार नाही, मी हात लावणार नाही. कितीतरी आमच्या माणसं मी लाईटचा करंट घुसून मेलेली बघितले. झालं, आपल्याला हा फोबिया असतो आणि आपण त्यामुळे असं करतो. त्यानंतर 6 घाणीची किंवा मल भीती असणं. 6 नंबर जे आहे रोगस्थान, घाणीची भीती असणं. कित्येक लोकांच्याबद्दल बघा तुम्ही, त्या लोकांना प्रत्येक गोष्ट शी घाण म्हणायची सवय असते. का हो असं? अगदी जेवणामध्ये सुद्धा कालची जराशी भाजी आहे गरम करून शी घाण. आता ती काल चांगली खाल्ली चमचमीत आणि आता शी घाण कशी? तुम्ही चांगल्या गोष्टीला सुद्धा शी घाण म्हणता. फार घट्ट श्रीखंड फ्रीजमधून काढलेलं आहे, जरासं पातळ होण्यासाठी थोडंसं दूध घातलं तर ते छान लागेल, शी घाण. हे काय म्हणजे बोलण्याला सुद्धा बिंडोकपणा असतो. प्रत्येक गोष्टीत आपण काहीतरी काय करत असतो, हा गंड आहे. कुठल्याही गोष्टीला शी घाण म्हणजे कशाला घाण म्हणायचं याची सुद्धा मर्यादा आपण संपवलेली आहे. अशी पण माणसं आपल्यासमोर खूप दिसतात. यांना आपण म्हणतो की घाणीची मायसोफोबिया. त्यानंतरचा भाग आहे 7 स्त्रियांची भीती असणं, गायनोफोबिया. स्त्रियांचीच भीती आहे. 4 स्त्रिया असतील तर त्यांच्यासमोर जाणार नाही. एखादा माणूस एखाद्या ऑफिसमध्ये गेला आणि एखाद्या टेबलवरती 2 टेबलवर 2 स्त्रिया आहेत बसलेल्या आणि मागं पुरुष आहेत आणि काहीतरी विचारायचं आहे तर तो त्यांच्याकडे जाणार नाही, तर पुरुषाकडे जाईल. विचार ना, समोरच्या टेबलला आहेत, मॅडम हे अमकं काम आहे, कोणाकडे जाऊ? नाही बाबा, स्त्रियांच्याकडे मला भीती वाटते. मायसोफोबिया हा एक फार मोठा विचित्र प्रकार आहे. स्त्रियांची भीती वाटणं असं जर असेल तर त्या व्यक्तीला जेव्हा आपण तारुण्यामध्ये आलेलं पाहतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की विवाहाची भीती असते. गॅमोफोबिया बघा, तुम्ही एस टीमध्ये तुम्ही चढला तर एखाद्या बेंचवर एखादी किंवा एक लेडीज बसलेली असेल तर तिथं जागा असताना सुद्धा आपण तिथं बसत नाही, आपण दुसरीकडे जाऊन बसतो. का? स्त्रियांची भीती असणं. म्हणजे स्त्रियांची भीती असणं हा जो आहे तो गायनोफोबिया. तसं लग्नसुद्धा नको, गॅमोफोबिया. लग्न ते सगळं संसार, त्या बायकात असल्या सगळं बघितलं, आमच्या सगळ्या मित्रांच्या बायकाने भांडून बुसकट पडले, मला ते नको असं म्हणून लग्नच नको अशा स्वरूपानं जगणाऱ्यांची संख्या सुद्धा फार मोठी आहे, फार मोठी आहे. आणि मग दुर्दैवानं ज्यांची लग्न झालेली आहेत आणि ज्यांना मुलंबाळं संसार आहे ते सुद्धा त्याला तेच सांगत असतात, कोणाचं कल्याण झालं आहे, वाटोळंच आहे सगळं आमचं. असं जर आपण बघितलं तर मग त्यांच्या ह्या बोलण्यामध्ये भरच पडते आणि त्यांची मानसिकता अजून खचत जाते आणि खचलेली मानसिकता त्या माणसाला गॅमोफोबिया याबद्दल मोठा रोग तयार करते आणि मग तो त्या मार्गाने जात नाही. साधी गोष्ट आहे, गाडीवर आईला किंवा बहिणीला सुद्धा कुठं सोडायचं म्हटलं तर तो म्हणतो पैसे देतो पण रिक्षाने जा, मी बस गाडीवर बसवणार नाही. मग बाकीच्या स्त्रियांचा तर भागच वेगळा. हा फार मोठा फोबिया आहे. मग हा फोबिया आपण काढू शकतो का? हो, परंतु त्यासाठी जसं एका होमाची गरज आहे त्यावेळी आपल्यातले काही न्यूनगंड कमी होतात, तसे याला मानसोपचार ज्याला आपण म्हणतो की त्याचीच गरज आहे. मानसोपचारासारखा दुसरा असो कुठलाही मार्ग आज उपलब्ध नाही. त्यानंतर आपण जर बघितलं तर असं लक्षात येईल की याच्यामध्ये एकाकीपणाची भीती आहे. लोक एकाकी राहतात, मला एकटं राहायला आवडतं. काही लोकांचा भाग्योदय होत नाही, त्यांना अंधाराची भीती आहे, नायक्टोफोबिया. काही लोकांना काम करण्याची भीती वाटते, त्याला एर्गोफोबिया, मला हे काम जमणार नाही, मला सांगूच नका. जबाबदारीची भीती असणं हा तर हायपरफोबिया आपल्याकडे सगळ्यात मोठा दोष आहे. ही जबाबदारी मला नको. का नको? कित्येक तरी लोकांना जबाबदारी नको म्हणून लोक प्रमोशन घेत नाहीत आणि प्रमोशन नाही म्हणून आयुष्यभर त्याच पदावर कामं करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. आणि त्यानंतर अपरिचित व्यक्तींची झेनोफोबिया. अपरिचित व्यक्ती, 4 लोकांच्या मध्ये जाणं, 4 लोकांच्या मध्ये बोलणं, कुठल्या कार्यक्रमाला एकटा एका लग्नाला कोणी जाऊ शकत नाही, एकटा जाणार का? मला कोण ओळखत नाही व मी जाणार नाही, असा म्हणणारा फार फार मोठा वर्ग आहे. हा जर फोबिया बघितला तर हा फोबिया माणसामध्ये आपल्याला माणसाचं व्यक्तिमत्व जे आहे ते कुजवण्यासाठी मदत करतोय. म्हणून तो काढायचा असेल तर गंडयोगाची शांती केली पाहिजे आणि त्यासोबत मानसोपचार दिला पाहिजे. जर प्रयत्न करा, तुमच्यामध्ये जर असा कुठला योग असेल आणि जर तुमच्यामध्ये असा कुठला रोग असेल तर तो काढला पाहिजे. त्यासाठी आपण निश्चितपणे आमची मदत घेऊ शकता. प्रयत्न करा की आपल्यातला गंडयोग कमी झाला पाहिजे. नाही झाला तर आयुष्यभर तो घेऊन जगण्यात पण आनंद नाही.
थांबूया, प्रयत्न करूया. अशाच एका योगासाठी पुन्हा भेटूया.